बापरे, पाण्यामधून तर गुलाबाचे हात निघत होते बा. क्या बोलती पब्लिक, वर्धा जिल्ह्यातली आणि यवतमाळ जिल्ह्यातली. सकाळीच निघलो, दुकानाकडे जावं म्हणलं, एखादी चक्कर मारून घ्यावं म्हणलं. कारण की तुम्हाला तर माहीतच आहे, आपलं चक्कर मारल्याशिवाय होतच नाही. कारण की आपल्याला सकाळी चक्कर मारावंच लागते. मग गेलो दुकानाकडं, तिकडून आलो न जाऊन पाहू म्हणलं घराकडं का चालू आहे. तर कोणी नवीन व्हिडिओ पाहत असेल तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करू. इकडे येऊन पाहतो तर यांनी मस्त झाडच होते. बापरे म्हणलं, झाडा तुम्ही म्हणलं रप. कारण की आता आपल्याला पाणी वगैरे टाकायचं आहे म्हणलं. पाणी वगैरे टाकूनच घेतले. मग आता मग निरमा घेऊन फोडलेच होते, तर निरमा घुसाडाचं काम चालू होतं. रप घुसाडत होते यायनी. आणले म्हणलं रप घुसाडून घ्या म्हणलं, मग वाराले आपल्याला टाइम लागते म्हणलं. तुमच्याकडं समाज मंदिरले का म्हणते तर सांगा जो कमेंट करून. आमच्याकडं चावडी पण म्हणते, समाज मंदिर पण म्हणते. मग ते की झालं, मग आम्ही निघले तिथून. मग डायरेक्ट आले पाण्यात. कारण की आम्हाला का नाही कपडे वगैरे धुवायचे होते, पण यायनी का नाही एडीचाळीस जास्त करत होते. ते वगैरे धुतले आणि मग आले घराकडं आले. तर इकडे मस्त पाण्यानं तर लय मोठा भारी धिंगाणा करून ठेवला. गार्डन का करता, आम्ही खेड्याकाली लोक गार्डनामध्येच राहतो, आम्हाला गार्डनामध्ये शिंदा लागते. पब्लिक थोडंसं सपोर्ट दाखवा युट्यूब चॅनल. इकडे हिंगणं झालंच होतं, मग इकडे आले ताडपत्री घ्यायसाठी नाही का, मंडप बांधण्यासाठी. ठीक आहे, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.